बकरा ईद निमित्त महाराष्ट्र असेल, गुजरात, हैदराबाद, राजस्थान या ठिकाणी विविध प्रजातीचे बकरे जे आहेत ते बोकड जे आहेत ते मुंब्र्यामध्ये आलेले आहेत। आपण सध्या मुंब्र्यातील बकरा मंडई या ठिकाणी आहोत। त्या ठिकाणी विविध प्रजातीचे जे ते बोकड या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहेत। अनेक बोकड जे आहेत ते वजनामुळे महागडे देखील आहेत, तर काही बोकड जे ते वेगवेगळ्या प्रजातीचे आहेत त्या देखील आपण दाखवण्याचा प्रयत्न करूया। या ठिकाणी पाहायला गेलं तर हे जे बोकड आहेत एक काश्मीरी बोकड या ठिकाणी आहे। पूर्णतः लांब केस आहे, याला शिंगा देखील त्याच्या लांब आहे, त्यामुळे नक्कीच ह्याची देखील किंमत जी आहे ती बाजारात वाढीव दराने आहेत। तसेच ह्या दुसऱ्या प्रजातीचे जे बोकड आहेत उंच आणि वजनाने हे मोठे आहेत, त्यामुळे व्यापाऱ्यांचं या ठिकाणी पूर्ण बकरा बोकड मंडई या ठिकाणी बसवण्यात आलेली आहे। आणि बकरा ईद निमित्त मोठ्या संख्येने मुस्लिम समुदाय या ठिकाणी त्यांचा सण साजरा करत असतात। मात्र या ठिकाणी आपण त्यांनाच विचारूया कशा प्रकारचे बोकड जे आहेत ते या बाजारात आलेले आहेत, विविध जातीचे, आणि काय किंमत असेल किलोमागे आणि वजनामागे, आणि दिसायलाही वेगवेगळ्या स्वरूपाचे आहेत। आता यो कश्मीरी है, ये राजस्थानी है, यूपीचा सगळे महाराष्ट्र सगळे बकरे जगा जमा होतात हे आवडता वर्षी येतात बाहेरशी। आणि आम्ही यांचं योजन करतो, आपण जागा देतो त्यांना, पाणीची सुविधा झाली, लाईटची सुविधा झाली, कॅमेरे वगैरे मॉनिटर सगळे आपण ॲडजस्ट केलेलं आहे, त्यांचं सगळं काम आपण करून घेतो। नक्की साधारण बाजारात किंमत कशी वेगवेगळी असणार आहे? जशी बकरा ईद पेट्रोल डिझेलचा रेट वाढल्याबद्दल यांचा बी रेट वाढलेला आहे। आणि 110 115 किलोचा हे बॉकर आहे, याचा 70-80 याचा रेट साधारण 60-65 हजार रुपये ठेवलेला याचा रेट आहे। नक्कीच या जातीला काय म्हणता येईल? याला राजस्थानी बोलतात। राजस्थानी। नक्कीच काका, तुम्ही अनेक वर्षापासून व्यापार करतायत बोकड मंडईमध्ये, अजून काही बोकड येणार आहेत? कशा प्रकारचे बोकड येतात आणि विकतात? येतात, असं नाही की नाही येणार, येणार आहे। आता टाईम आहे ना बाजाराला, आता टाईम आहे, 10 दिवस आहे अजून। आता ती नसल बी अलग आहे का? कोणती नसल? हे फॅन्टम बोलतात याला। दाखवू शकता? हा, हे बाहेर कर बाबू, ते हाईट तशीच असते, ते बारीक हाईटचे असतात, त्याचे पण बारीक असतात। हे देखा। नक्कीच या ठिकाणी वेगवेगळ्या जातीचे जे बोकड आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत। काश्मीरी असेल, फेंटल असेल, राजस्थानी असेल, आणि या ठिकाणी उत्तर प्रदेशमधून देखील काही बोकड आलेले आहेत। त्यामुळे गुजरात, राजस्थान, महाराष्ट्रातले अनेक बोकड जे या ठिकाणी आलेले आहेत। पाहायला गेलं तर या जातीला खास करून इसको किस तरह से संभाला जाता है? यहाँ पे लेके आया काश्मीर के ये लगभग 0-1 डिग्री टेम्परेचर ऐसी इसमें रहते हैं, मगर यहाँ भी आके 1 महीने से सेट हो गया। ये ठंडी जगह पे रहने वाले, कूलर वगैरह चालू करना पड़ता है जब स्टार्टिंग में लाते हैं तो। हाँ, वो सिर्फ ये वहीं मिलता है और कहीं नहीं मिलता है। शायद मुमरा में पूरे एक ही होगा, या तो कुछ देवनार, एक ही व्यापारी है जो लाता है। क्या कीमत रहेगी इसकी? इसकी तो 10 आए थे जो 46 और 45 हज़ार ऐसे में बिके हैं। लगभग इसका 50, 55, 60 हज़ार तक भी मिल जाता है अगर कोई मंगाता है। ये अभी 46 में इसका रेट था, 46 हज़ार। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकरी जे बोकड विक्री करतात त्यांना एक मोठ्या प्रकारचा एक फायदा मिळेल। या ठिकाणी कौटुंबिक देखील तुम्हाला इथं फायदा मिळेल। कसा प्रकारचा व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणात फायदा होत असतो? यांचा कसा बकरे हाणतात त्यामुळे 500-550 रुपये किलो बी ठेवलेले आहात, कोणी नगावर बी ठेवलेला आहे। त्या बकऱ्यावर काय 2000-5000 जे भेटत असतील ते व्यापारीचा असते। नक्कीच काका, कुठे चाललात? हॅलो, कुठे चाललात? बोकड घ्यायला आलात? बकरा लेने आए ना? हाँ, किस तरह से देख रहे हो? ठीक, बकरे अच्छे हैं, देख रहे हैं, उन पसंद करके लेंगे। नक्कीच पसंत करायला अनेक बोकड घ्यायला इथं लोक येत असतात मंडईमध्ये, त्यामुळे नक्कीच एक आकर्षक असं बकरा मंडई या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे। चाचा, बकरा ईद आ रही है नज़दीक में, पूरे यहाँ पे मंडई में बकरे आ गए, किस तरह से देखते? बड़े मात्रा में बकरे यहाँ पे दिखाई दे रहे, हर एक जाति के बकरे। हाँ, हर एक जात के बकरे हैं सब। अभी खरीदने के लिए आए हैं हम लोग, अभी देख रहे हैं, अभी जो जमेगा वो लेके जाएंगे। लेकिन प्राइस जिस तरह से देखा जाएगा तो ट्रांसपोर्टेशन, पेट्रोल डीजल का भी बढ़ा हुआ है, उस वजह से बकरे का भी भाव बढ़ रहा है। हाँ, सही बात है, बकरे का भाव इसलिए बढ़ा है कि डीजल पेट्रोल सब महंगाई है, इसलिए बकरे का भी भाव बढ़ा है, और क्या बोल सकते हैं। नक्कीच आपण एक अजून एक विषय मांडूया, शासनाकडे तुमची काय मागणी असणार आहे की अशा प्रकारची जागा उपलब्ध करून देण्यासाठी? शासनाचं आमचं हे आता आमची शिवसेनाची हे आहे, शिवसेनाची आपली शिवसेनावाले खासदार साहेबांना आम्हाला मोफ कॉपरेट केलेला आहे।
म्हणजे मंडीचा परवानगीशी घेऊन आम्हाला मोठा सपोर्ट दिलेला आहे, त्यामुळे त्यांचा धन्यवाद मानतो. नक्कीच शासनाकडनं इकडनं धन्यवाद मानलेले आहे. पाहायला गेलं तर हे सर्व बोकड जे आहेत ते विविध प्रजातीचे वेगवेगळ्या प्रदेशातून या ठिकाणी आलेले आहेत, त्यामुळे खरेदी करायला आता सुरुवात झालेली आहे. त्यामुळे नक्कीच मोठ्या प्रमाणाचा बाजार जो आहे तो मुंब्र्यामध्ये भरताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. अनेक बोकडांची, विविध जातीच्या बोकडांची वेगवेगळी किंमत या ठिकाणी पाहायला मिळते. त्यामुळे एक बकरा ईद निमित्त आता मुंब्र्यामध्ये बकरा घेण्यासाठी, बोकड घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात आता लोक जमायला सुरुवात झालेली आहे. कॅमेरा अथर्वसह गणेश सुरा, TV9 मराठी, मुंब्रा.